थँक्यू सो मच आमदार महोदय विक्रांतजी बाळासाहेब पाटील यांचं अगदी मार्मिक शब्दातील जबरदस्त मनोगत ऐकलं। परंतु सेमी फायनल कडे आपण प्रस्थान करतोय। गेम स्टार्ट होतीये। अगदी करंजडे संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल नेरे जय बापदेव 11 पाली संघाने गाठली अगदी मेगा फायनल कडे या संघाची दमदार वाटचाल। रोहित पाटीलची सेना पुढे मार्गस्थ होते, परंतु या लढतीतून कोणता संघ पुढे मार्गस्थ होईल हे सुद्धा पाहावं लागेल। उत्तमरित्या दोन संघ खेळताना पाहायला मिळतील। जय चव्हाण बलवान 6 चेंडू सफर करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते। पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो। 3 षटकांची लढत इथे आपल्याला पाहायला मिळते। पहिली सलामीची जोडी स्वराज गवतेच्या साथीनं धनेश गवतेला पाहतो। या जोडीनं उत्तमरित्या खेळ साकार केलाय। स्कायर 11 नेरे या संघाच्या माध्यमातून या जोडीने उत्तमरित्या खेळ साध्य केलाय, परंतु ही लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे। प्रहार केले इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, उत्तमरित्या ही फटकेबाजी येतोय। हा पहिला घणाघाती चौकार, उत्तमरित्या ही फटकेबाजी इथे साध्य केली जाते। नामांकित पाहुण्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहतो। बिंदास बाई सुद्धा अगदी बिंदासपणे या मंचकावरती त्यांची रेलचेल पाहायला मिळते। त्यांच्या अगदी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवार आवर्जून या स्पर्धेमध्ये आले आणि बाईंच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हे स्वागत केलं गेलं। इतका या स्पर्धेचा दर्जा एक मोठा आहे आणि उंच दर्जेदार स्पर्धेचा आगाज आहे आणि तेथील हा सेमी फायनलचा आपण सामना पाहतो। 5 धावा 1 गड्याचा खात्मा। पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला। उत्तमरित्या आपण ही वाघाची डरकाली पाहतो आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल या स्पर्धेमध्ये संघटितपणे साकार होताना पाहायला मिळतो। दोन संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करतात। पहिलं षटक पाहतो आणि पहिल्या षटकादरम्यान अगदी उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी करण्याचा प्रयत्न। पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर आलेला चौकार आणि आता मात्र तात्काळ विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळतो। परंतु करंजडे संघाचा विचार केला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्येला रोख लगावण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी करण्याचे प्रयत्न आहेत, परंतु फलंदाजीचा विचार केला तर नेरे संघाचा सुद्धा आपण तितकाच डंका पाहतो। आणि हे पाहता अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा किती संघटितपणे बनतील हे सुद्धा पाहावं लागेल। पहिला गडी बाद होतोय। स्वराज गवतेला मात्र माघारी परतवले आणि गोलंदाज आक्रमकतेनं गोलंदाजीची आखणी करण्याचा प्रयत्न रोखले, थांबवले। अलीकडे धावा येत होत्या, परंतु आता धावसंख्येला पूर्णपणे तालेबंद करण्याचे प्रयत्न आहेत। धावसंख्या धावपटलावधी पाहायला मिळते। अगदी एका गड्याचा खात्मा राहिला आणि 5 धावा सध्या घडीला धावपटलावधी पाहतो। उत्तम उपाययोजना या स्पर्धेमध्ये राहिल्या। लाखो रुपयांची उलाढाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि लाखात एक दमदार स्पर्धेचा आगाज तालुका प्रमुख चषकाचा इथे पाहायला मिळतो। प्रहार केला, ऑन साइडला क्लिअर केलाय। अजित हा फटका होता। अगदी त्या दिशेने काहीशी वाटचाल येतोय। अजून एक दमदार चौकार। पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना। क्या बात आहे। नक्कीच या वाघाची आपण डरकाली पाहतो। 250व्या क्रमांकाचा हा चौकार फलंदाज अजित गवतेच्या बाटमधून इथे आपल्याला येताना पाहायला मिळतो। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवरती उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते। अगदी बिंदास बाई या लढतीला अगदी पूर्णपणे एन्जॉय करतायत आणि त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे। अगदी गावामध्ये आपली ही घरची स्पर्धा इथे ते एन्जॉय करतायत। धावसंख्या पाहिली तर अगदी 9 पाहायला मिळते। एका गडाचा राहिला खात्मा। संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, खानावे, त्यांचा मित्र परिवार, त्यांचे कट्टर समर्थक यांच्या माध्यमातून भाईंना एक मोठं बल प्राप्त होतं आणि हे पाहता एक तालुका प्रमुख चषकाचा एक वेगळा ठणका
अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपण बनताना पाहतो. पिबनचा पहिला षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं आणि तिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत. एकूण एक गडी बाद 9. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. नक्कीच पूर्णपणे समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणी बाळगत अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड रायगड जिल्ह्यामध्ये बिंदासभाई ठोंबरे यांचा आपण डंका पाहतो. खरं तर बिंदासभाई भाई पदवी अगदी त्यांना जनतेनं दिली आहे आणि खरं तर उत्तमरित्या त्यांची आपण कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून इथे आपण पाहू शकतो आणि त्यांचा मित्रपरिवार अगदी या लढतीला एन्जॉय करतो. त्यांचे मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. अगदी 9 धावा लागतायत. एका गडाचा राहिला खात्मा. 3 षटकांची लढत आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज जय पाटील. पहिल्यांदा पाहिलं जय चव्हाणला, आताला जय पाटील. पहिलं षटक 9 धावा. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या काहीशी डगमळते परंतु आता विस्फोटक अंदाजामध्ये फटकेबाजी करण्यासाठी नेरे संघाचा काढू आहे धनेश गवते. अगदी विक्रमी खेळी या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून राहिली आणि बेतात बादशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तंतोतंत त्याच्या माध्यमातून साध्य झाले परंतु जय पाटीलला इथे करामत करावी लागेल. प्रहार केला विस्फोटक अंदाज. लॉंग ऑफच्या ठोक्यावरून तालुका प्रमुख चषकातील हा दमदार षटकार. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. सेनेचा वाघ आला ना रुपेश. थँक्यू डीजे. पाक क्रिकेट रसिकांना विनंती, आपण ज्या काही शेकोट्या पेटवल्यात त्या आपण तात्काळ विझवायच्या आहेत. अल्ला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा परंतु अगदी तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्या शेकोट्या आता तात्काळ विझवायच्या आहेत कारण काहीसा व्यत्यय अगदी अंधुक असं हे वातावरण प्रस्तावित होतोय आणि हे पाहता अगदी कळकळीची विनंती आहे ती आपण त्या शेकोट्या तात्काळ विझवायच्या आहेत. जय पाटील वरती चढलेला पहिला हल्ला भ्याड हल्ला होतोय अगदी वाईडिश लॉंग ऑनच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ हरी दलवी साहेब उत्तम प्रशासक अभ्यासक कर्तव्य दक्ष आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचे शिष्य अगदी बिंदासभाई या लढतीला एन्जॉय करतायत. नेक्स्ट बॉल काउंटर अटॅक ऑर्डर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. अगदी एक जाव इथे प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि समोर पाहायला मिळतो अजित गवते ज्याच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ ज्यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ पाहायला मिळतो. अगदी स्काय 11 नेरे सन्माननीय काशीर पाटील सोडून ठाणे जिल्हा ज्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाला स्कायरा 11 या नावानं पॅक केलंय. धावसंख्या अविरतपणे येत आहेत. 22 धावा लागतायत. एका गडाचा राहिला खात्मा. पुन्हा एकदा काउंटर अटॅक इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न उत्तमरित्या फटका खेळलाय. अगदी एकच धाव इथे पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्त्व दिलंय आणि महत्त्वाकांक्षी भूमिका इथे मात्र पाहायला मिळते. उत्तम संगीताची मैफिल अखंडपणे तालुका प्रमुख चषकाच्या माध्यमातून संघटितपणे आपण येताना पाहतो. 23 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती आपल्याला फुलताना पाहायला मिळतं. उत्तम रीतीच्या उपाययोजना संघटितपणे या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. प्रहार केला काउंटर अटॅक ऑन साईडला क्लिअर केले. एकदा प्राप्त होतीये. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार राहिलाय. बिंदासभाई ठोंबरे यांचे अगदी चिंचवलीचे त्यांचे संपूर्ण नातळक सहकारी परिवार त्यांच्या समवेत कट्टर समर्थक पूर्णपणे छायाचित्रण टिपतायत. भाईंच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 24 पाहायला मिळते. द्वितीय षटक प्रगतीपथावरती आहे. जय पाटीलच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी 2 मोठे फटके पाहिले. आता काहीच कमबॅक राहिले. जय पाटीलचं इनसाइड आउट हा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला असेल. सोपान पाटण करणं असेल. बघा डीजे म्युझिक डीजे नितीन. पनवेलच्या या शहराला
रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. 24 धावा लागतायत. 2 गडी आपण बाद होताना पाहिले आणि त्यानंतर अगदी वारंवार धावसंख्या रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी राहिले. 3 षटकांची लढत आहे. खेळाचं पहिलं पूर्वार्ध प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. मेगा फायनलचं तिकीट गाठलंय जय बापदेव 11 पालीनं. रोहित बारकिया यांचा हा संघ पुढे मार्गस्थ होताना पाहतो, परंतु या संघातून कोणता संघ पुढे मार्गस्थ होईल हे पाहावं लागेल. सेलिब्रिटी पॅटर्न सध्या घडीला अवगत केलाय बिंदासबाई यांनी, कारण अनेक त्यांचे कट्टर समर्थक त्यांच्या समवेत अगदी छबी टिपतायत. त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. जबरदस्त या स्पर्धेचा लेखाजोखा सागरजी मांडवकर नेर यांच्या माध्यमातून पाहिला. लगातार 7 रात्री एक दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. बाहुबली गुणसंख्यांक लेखक कांचनजी पालकर सर केवाळे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. त्यांचे मनपूर्वक आभार. सचिनजी मुंडे असतील, सूरजजी कर्णुक असतील, शिवसेना शाखा प्रमुख यांचा दांडगा अनुभव कामा आला आणि हे पाहता अगदी या स्पर्धेला अगदी वेगळ्या उंचीवरती आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. समाधानदादा ठोंबरे असतील यांनी या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेतली. पंचवीस 26 धावा लागतायत गुणतालिकेवरती. सनी काही काठीला पाहतो. अगदी कडक फटका खेळण्याचा मनसुबा राहिला, परंतु तात्काळ वेगवान थ्रो होत असताना त्वरित 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिल्या. ज्या संघांच्या माध्यमातून खराब फिल्डिंग राहिली त्या संघांना या स्पर्धेमधून अगदी बाहेर पडावं लागलं. काही संघ अगदी मेगा फायनलकडे जाण्याचा प्रयत्न होते, परंतु काहीशी माघार राहिली. पाण्याची इथे मात्र मागणी केली जाते, तात्काळ पाणी घेऊन जायचंय. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चंपून कैसा आला. न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हक्काय पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नबिंदस भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश मध्ये. तरी ते पाण्याची मागणी केली जाते. विकेट हॅट्रिक साठी सनी कैकाडी, संघनायक कॅप्टन कुल जनमान्य करंजाडे, बिंदासबाई ठोंबरे, पनवेल शिवसेना प्रमुख ज्यांच्या माध्यमातून अगदी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सनी कैकाडीसाठी ते पाहायला मिळतो. अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्यांना अगदी 4 धावा इथे खर्च केल्यात. अनेक पाहुण्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहिला. अनेक नामांकित रथी महारथींचे कटआउट्स या मैदानाच्या सभोवताली बॅरिकेडेड समोर अगदी हे बॅनर पाहतो. अगदी विद्युत मनोरे आहेत आणि या विद्युत मनोरे नजीक अगदी मोठमोठे बलशाली बलवान ताकदवर हे आपण कटआउट्स पाहतो. हे खरं तर संपूर्ण पुरस्कर्त्यांचा सन्मान आहे. खरं तर त्यांचा बोलबाला राहिला, आर्थिक योगदान या स्पर्धेला दिले. त्यांचं मनपूर्वक आभार. लॉंग ऑनकडे हा फटका धाकड आहे. धनेशनं या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ साकार केला, ज्याच्या जोरावरती अविरतपणे या संघानं धावा बनवल्या. करंजाडे आणि नेरे हा संघ चांगल्या दर्जाचा खेळ साकार करताना पाहायला मिळत आहेत. राजबाई भोईर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतो, ज्यांच्या माध्यमातून ही मंडप आस्थापन बाईंच्या एका शब्दाखाली या इथे हे मंडप आस्थापन त्यांनी उभं केलं. राज आपलंही मनपूर्वक इथे आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त केले जाईल. 29 धावा धावपटलावरती आहेत. लॉंग ऑनकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हे पाहता सहज गतीनं हा झेल इथे कन्वर्ट होतोय. अजून एक मोहरागार झटका क्रमांक 3.
ते जबरदस्त संगीताची मैफिल पाहायला मिळते. धावत संख्या जर पाहिली तर 29 आहे. 3 गड्यांची भंबीरी उडवणारी गोलंदाजी जनमांक रणजडे संघाच्या माध्यमातून साध्य केली जाते. सनी कैकाठी अगदी विख्यात गोलंदाजीचा मुजोरा त्याच्या माध्यमातून इथे पेशकश होतोय. कैकाडी हा सवंगडी चांगला खेळ साकार करतो. अगदी सुंदर गोलंदाजी त्यांचे राखीव काढून सांगतायत कारण सनीनं अगदी सणसणीत गोलंदाजीची आखणी केली. 3 गडी बाद 30 धावा. ओहो अगली पेशकश विकेटचं बदल होऊ शकलं असं जाईल. इथे भूदान होतो. सन्मान्य राज भोईर नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि मंडप स्थापन म्हणून ज्यांचं बहुमूल्य योगदान राजांच्या माध्यमातून पाहिलं त्यांचा यथोचित मान सन्मान. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात राजभोईर यांचं रोशन कौतुक करावे लागेल. एक सुसज्ज आणि सक्षम मंडप डेकोरेशन शिवसेना तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध झालं आणि त्यांचा यथोचित सन्मान शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. अगदी सर्वांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातो. अगदी बिंदासभाईंच्या साथीनं समाधान ठोंबरे अगदी यानंही उत्तम भूमिका या स्पर्धेमध्ये साकारली आणि हे पाहता अगदी सर्वांच्या छबी फोटोज इथे कॅप्चर केले जात आहेत. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनल्यात. 31 जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना खानाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत खानाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत ते आमचे परम मित्र पांडुरंग शेठ दिसले यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पांडुरंग दादा दिसले साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. हॉटेल स्पाइस कॉर्नरचे ते ओनर्स आहेत. पांडुरंग दादा त्याकरता तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्या परिवाराला शुभेच्छा आहेत. त्यांच्या समेत आमचे 5-1 सुप्रसिद्ध टेलर्स पांडुरंग पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो. त्यांचा वाढदिवस आहे. मनपूर्वक त्यांनाही शुभेच्छा आहेत आम्हा सर्वांच्या वतीने. मग आमचे सचिन दादा मुंडे सचिन दादांचा वाढदिवस जल्लोषमध्ये साजरा केला गेला. चला मॅच ऑन होईल. तर आज सनीबाईनं जी गोलंदाजी केली ना अगदी बिंदासबाईनं सुद्धा खुश केलं. एकही मोठा फटका आला नाही. काय बॉलिंग केली सनीबाई कैकाडी. गुड बॉलिंग. फक्त धावा दिल्या 7. 32चं टार्गेट आहे. बघा एक माहिती आम्हाला मिळते आयफोन हरवलाय. चिंचवलीचे जे आमचे काही पाठीराख आहेत ओमकार ठोंबरे यांचा आयफोन हरवलाय. तर कुणाकडे असेल कुठे ठेवला असेल तर आपण लगेच आमच्याशी संपर्क साधा. चला मॅच ऑन होईल. तर 32चं टार्गेट आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते पुरस्कर्ते बिंदासबाई अर्थातच रुपेशबाई शिवसेना तालुका प्रमुख. आज आपण पाहतोय अगदी बर्थडे सेलिब्रेशन आपण करतोय.
राष्ट्रीयतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी आमचे दीपक दादा इथे आलेले आहेत. बिंदासबाई ठोंबरे शिवसेनेचे तालुका प्रमुख, त्यांचे कट्टर समर्थक म्हणून दीपक डाले यांना हे ओळखले जातात आणि त्यांचा आणि त्याचबरोबर पांडुरंग पाटील यांचा वाढदिवस मात्र इथे साजरा केला जात आहे. अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवस सोहळा इथे संपन्न केला जातो आणि निश्चितच हा सन्मान सोहळा सुद्धा संपन्न होतो. बाईंच्या शुभ हस्ते हा शाही सत्कार सोहळा अगदी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा रोशन, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वांचा भाईंच्या हस्ते आज आपण हा आदरातिथ्य सन्मान पाहिला. ही आपली संस्कृती आहे आणि आज हिंदू संस्कृतीचा साज जोपासताना हिंदुत्वादी विचारसरणीच्या माणुसकीचं नातं जोपासणारे बिंदासबाई नक्कीच अगदी कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं, या परिभागामध्ये युवकांचा एक मोठा स्रोत त्यांच्या पाठीशी आहे आणि हे पाहता अगदी विकासाचा झंझावात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रहार केला, काउंटर अटॅक, अटॅकिंग माना, चांगली फिल्डिंग आहे, मस्त फिल्डिंग आहे. हे त्यांचे राखगाडू सांगतात. पांडुरंग दादा पाटील यांचा वाढदिवस सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळा शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई अर्थात रुपेशभाई ठोंबरे यांच्या शुभास्ते केले जात आहे. बघा, मोठे बंधू मानतात त्यांना आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने ते शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला बोलूया पुन्हा एकदा समालोचन कक्ष मध्ये आहे रोशन पाटील शिरवली आणि त्यांच्या समवेत सागर मांडवकर. देवा पाटील नेक्स्ट बॉल. ओ अंपायर सिग्नल आलाय, व्हाईटचं कॉल. संघ पुढे सरकेल. टार्गेट 32 आणि धावा फलकावरती 2. नक्कीच अगदी 32 धावसंख्येचं टार्गेट हे मात्र तोडीत काढायचं. उत्तरार्धामध्ये मोठा संघर्ष, योद्ध्याची भूमिका इथे आखायची आहे आणि हे पाहता अगदी पहिल्या षटकादरम्यान देवा पाटीलला पाहतो. धावसंख्येचा काहीसा एवा, धावसंख्येचा काहीसा मेवा चाकण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी केलाय आणि पाहता अगदी अविरतपणे धावा बनवण्याचा मनसुबा आखावा लागेल. चेंडू हवेमध्ये पाहतो, अजित गवते पुढे आलाय आणि अगदी रनिंग कॅच, अगदी भूदान इथे होत असताना अगदी तात्काळ या चेंडूगणिक एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. भाई तुम्ही जायचं नाहीये, कारण तुमच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा, अगदी शाही बक्षीस सोहळा इथे भाईंच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. पुन्हा एकदा बिंदास भाई इथे जॉईन होतील. मोस्ट वेलकम. तर एकूण धावसंख्या 3. ओ केला आक्रमण, ओ पकडला चेल, बॅट्समन आउट. अगदी विकेटचं राहिलं पदन. रुपेश पाटील सर पेंट जलवली अगदी ताकताल कमेंटर बॉक्स मध्ये ते सुद्धा जॉईन होतील. नक्की सागर म्हात्रे आलाय. सेमीफायनलचा सामना, यानंतर आपण फायनलचा सामना पाहणार आहोत. सागर म्हात्रे. तर नक्कीच देवा पाटील गुड बॉलिंग, डॉट सिंगल, व्हाईट बॉल आला, त्यानंतर सिंगल विकेट मिळाली. स्कायरा 11चे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील आपण जरूर पाहिलं. कल्याण कोणचे आकाश शेठ असतील, त्यानंतर आम्ही दैसरचे आमचे संतोष शेठ पाटील जे खालडीचे पॅकर्स होते. देवा पाटील धावसंख्या धावफलकावर आपण पाहिलं तर अवघ्या 3 आहेत. लोकेशकडून जी अपेक्षा होती टीम करंजाडेला, मात्र तो इथे बाद झालाय. नवीन फलंदाज सागर, सेमीफायनल जो जिंकेल तो जाईल फायनलला आणि धावफलकावरती 3. डाव्या हाताचा फलंदाज सागर म्हात्रे. फ्रंटफुटला आले. ओ देवा, व्हॉट अ बॉलिंग, दिशा टप्पा विभिन्नता सर्व काही देवा दाखवते आणि या गोलंदाजाकडे प्रचंड गुणवत्ता आहे. पॉवर प्ले मध्ये षटक हाताळतोय सागर. हे सागरला उभं ठेवलं. बॅटिंग लाईनअप करंजाडे संघाची स्ट्रॉंग आहे आणि तिथे बघा गोलंदाजी करताना कस लागतोय आणि देवा दाखवून देत असताना पॉवर प्ले मध्ये काहीच करून देत नाही. पुन्हा एकदा सज्ज होईल सागर. फ्रंटफुटचा वापर खोलात, गुड बॉलिंग, गुड. देवा पाटीलनं खुश केलं. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघासाठी हे प्रभावी षटक. अवघ्या धावा आल्या धावफलकावर 3. टार्गेट 32.
तर सेकंड ओव्हर अजितला आपण जरूर पाहतो. तर अजित गवतीला पाहतो. 32 करायचे. इक्वेशन अनालिसिस चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं. 12 चेंडू 29. इथे जर सामना करंजाडे संघाला जिंकायचा असेल तर इथे मार्गक्रमण करणं. सुरुवात करत असताना डीप पॉइंट कडे देवा सज्ज. मिसफील्ड 2 धावेसाठी तयारी. धोका होता मात्र इथे क्विक ऍक्शन. जलद गतीने धावा पूर्ण करतोय. बॅटिंग सोपानला पाहतोय. बॅटिंग लाईनअप करंजाडे आता फायनलचा प्रवास त्यांना सुद्धा करायचे. अगदी आपण लढत पाहिली. पाली आणि खाडी होता. रोशन कमालीचा सामना झाला. या अगोदरचा सामना आपण जरूर पाहिला. तो सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता ही सेमीफायनल आपण जरूर पाहतो. एकूण धाव फलकावर जरूर आपण टोटल रन्स 5 धाव आहेत. तर बाबूशाह यांचे 400 वेस्ट गेले. नक्कीच लॉफ करतोय डीप फाईन लेग कडे आणि हा फटका गेलाय. नक्कीच बघा बाबूशाह लाईनवर आहेत. रोशन आता त्यांच्याशी संपर्क साधतील आणि आपण ऐकतो. नक्कीच अगदी बाबूशांचा विचार केला तर राम पाटील यांच्या नावाने एक चिठ्ठी होती. त्यांच्या बायकोच्या नावाने एक चिठ्ठी होती. एकूण 400 रुपये त्यांनी खर्च केले. जरूर पाहतो. धावा इथे दाफलकावर अपेक्षा सोपानकडून 3 मध्ये 9. आक्रमण चढवलं अल्ला डीप कडे. यस गुड कॅच. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का टीम करंजाडेला. विनिंग कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर येईल. 32 करायचे. कंपल्सरी चेस. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू. चेंडू आणि 21ची गरज. 9 चेंडू 21 धावा. सामना अजूनही कमालीचा. सेमीफायनल. फायनल मध्ये धडक कोण मारणार. सुपर 6 नंतर रोशन जो सिरीजचं कॅल्क्युलेशन आहे ते स्टॉप झालेत. आता सेमीफायनल आणि फायनलच्या धावा काउंट होणार नाही. जे सिरीजसाठी काही आमचे खेळाडू नेहमी प्रयत्न करत असतात त्यांच्या माहितीसाठी 32. 9 चेंडू 21. 32चं टार्गेट. तर फलंदाज सरकलाय. विशाल आलाय. फायनलचं तिकीट आपण जरूर पाहतो. पाली संघाला मिळालं. आज चांगला खेळ त्यांनी दाखवला. खार्डीला पराभूत केलं. आज नेरेने चांगला खेळ आपण त्यांचा पाहायला मिळाला. आज हे तिन्ही संघ आपल्या विभागातील. अनेक संघ खेळले. अनेक विभागातून रोशन आले. मात्र तिन्ही संघ ही आपल्याला अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक. अजित गवते येणारे. विनिंग कॅल्क्युलेशन 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. फलंदाज आलाय स्ट्रायकर एंडला विशाल. धावा 11 आहेत. सेकंड ओव्हर. टप्पा पडला. उसळी होती चेंडूला. या संपाय सिग्नल. बॅट्समन आउट. आणखीन एक विकेट. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला. तर नक्कीच अजित गवतेचे षटक बघा. अगदी बीट करत असताना सामना थोडा कठीण होते. धावा दाफलकावर. चला वेग वाढवा. स्पीडअप. पालीचे कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. आणि फायनलचा सामना आम्हाला माहिती मिळते 2 षटकांचा असेल. कारण अजूनही बक्षीस समारंभ बाकी. ऍक्टिव्हा 6G आपण पाहतोय. आज भाग्यवान प्रेक्षक लोणिवली गावामध्ये गेले. ऍक्टिव्हा 6G. तर धावा दाफलकावरती टोटल पाहिल्या 11. 3 विकेट. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 8 बॉल 21. मॅच मध्ये कमबॅक होणार का. सूरज सागर. अजितचं यशस्वी षटक. त्या अगोदरचं देवाचं. आणि आता सेकंड ओव्हर. आठ बॉल 21. गुड बॉलिंग.
दबाव निर्माण झाला टीम करंजाडेवर. इथे सामना जिंकायचा असेल बघा. आजीचा हा चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 11. 7 बॉल 21. या चेंडूवर फटका येणार का अपेक्षा आहे. ऑन साइडला इथे मात्र यस गॅप शॉट. 4 धावा नक्कीच मिळतील. दोन्ही संघाची पाठीराखे मॅचला एन्जॉय करताना संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आतापर्यंत पाहिल्या 32 टार्गेट 15 आहेत. आता शेवटचं षटक. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. 6 बॉल 17. बघा किती पारदर्शकता आपण पाहिली. पनवेल तालुका प्रमुख चषकामध्ये बिंदासबाईंची स्पर्धा आपण पाहतोय. 6 मध्ये 17 करायचे. आणि जेव्हा आमदार विक्रांत दादा आले होते त्यांच्या शुभ हस्ते आम्ही तो लकी ड्रॉ ओपन केला. भाग्यवान प्रेक्षक अगदी स्वतः आमच्या मॅनेजमेंट आमदारांच्या हस्ते तो बॉक्स पूर्णपणे पारदर्शकता सर्वांना पाहायला मिळाली. आणि ते क्षणचित्र आपण पाहतोय स्क्रीनवर WTC लाईव्हच्या मार्फत. आज आपण पाहतोय बिंदासबाई टोमरे यांच्या नावाची स्पर्धा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक. विकास पाठक आले ओन नंबर 3. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. टार्गेट 32. 6 चेंडू 17ची गरज. बॅटिंग लाईनअप मध्ये 6 मध्ये 17 फलंदाजी करेल. स्ट्राईक रेंजला असेल विकास षटक आहे. सागर मात्रे 6-17. दोन्ही संघांना विजय हवाय. आणि सागरच्या नावावर रेकॉर्ड सुद्धा आहे. पहिला चेंडू ऑन साइडला डीप कडे फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. एक चेंडू नेरेला महत्वाचा स्ट्राईक. रोटेट करण्याचा प्रयत्न अंगलट येणार का. यास व्हेरी क्विक माहिती आम्हाला मिळते. सागरने या हंगामामध्ये नक्कीच 2 वेळा त्याच्या नावावर रेकॉर्ड्स आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. पाहायचे या मॅच मध्ये काय करणार. फायनल मध्ये कोणता संघ असेल. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरेकाचे हनुमान करंजाडे. विनिंग कॅल्क्युलेशन 5 मध्ये 15. खोला टाकलाय. बॅट्समन आउट. आता येणारे समीकरण 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. तर नक्कीच 17 धावा झाले. 4 विकेट. आज गोलंदाजीचा दर्जा दाखवला. देवा असेल अजित गवते असेल त्यानंतर विकास पाठक. चार चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज सरकलाय भूषण खैरेला आपण जरूर पाहतोय. बिंदासबाईंच्या नावाची स्पर्धा आतापर्यंत धावा दाफलकावर 17. 4 गडी बाद. येणारे चेंडू 4 गरज असेल 15. करंट रन रेट 7.29. विकास पाठक आतापर्यंत 2 चेंडू आणि डिटेल्स पाहिले तर पहिल्या चेंडूवर 2 धावा. विकेट 2 चेंडू मध्ये 2 दिल्यात. मात्र फलंदाज आता भूषणला पाहते. सूरज आणि भूषण टीमच्या हनुमान करंजाडेसाठी सेमीफायनलची लढत. यानंतर लगेच आपल्याला फायनलचा सामना पाहायला मिळेल. 4 चेंडू 15 धावसंख्या 17. टार्गेट 32. 32. विकास पाठक समोर ठेवला स्लोअर 1. मात्र चेंडू जरूर पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. सामन्यामध्ये अजूनही उत्कंठ आहे. 4 मध्ये 14 मोठे फटके हवेत. इथे विकेट डॉट बॉल आली तर स्कायरा 11 नेरे या मॅच मध्ये कमबॅक करेल. विकासवर तेवढी जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं घेऊन दोन्ही संघाचे खेळाडू मॅच मध्ये खेळताना. नेक्स्ट बॉल. गती कमी केली. ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे आम्ही पाहतोय या स्कूट फिल्डिंग. संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकावरती संघ पोहोचलाय 20. आता टार्गेट 32. येणारे 3 चेंडू 12 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर टीमच्या हनुमान करंजाडेला मोठ्या फटक्यांची गरज. मात्र इथे डॉट बॉल. विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक करेल. आज नेरे संघ कमालीचं परफॉर्मन्स दोन्ही संघानं आतापर्यंत दाखवलं. 20 धावा 4 विकेट 32 टार्गेट आणि ॲनालिसिस आपल्या डोळ्यासमोर येईल. 3 चेंडू आणि 12.
गुड बॉलिंग. मॅचला टर्न करतोय गोलंदाज विकास पाठक. 2 चेंडू आणि 12 निर्णायक चेंडू या मॅच मध्ये. चला दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. फायनल मध्ये कोण जाणार? 2 चेंडू आणि 12 ची गरज. 20 धावा 4 विकेट. गुड बॉलिंग गुगली बॉल आणि मॅच मध्ये कमबॅक करतोय स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेऱ्या. आता सामना आलाय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 20. गुड बॉलिंग 1 चेंडू शिल्लक आणि 12 ची गरज. गुड बॉलिंग देवा पाटील अजित. आणि फायनल मध्ये गेलाय स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ. ओके तर चला टॉस साठी या. थोडा लेट झाला, आम्ही घाई यासाठी करतो कारण रोज लवकर स्पर्धा फिनिश व्हायची 1-1:30च्या आसपास. चला टॉस साठी या. बापदेव पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल. 2 षटकांचा सामना आहे. सर दोन्ही संघाचे कॅप्टनने विनंती करेन की लवकरात लवकर यायचं आहे प्लीज.